साधूंसाठी आज आमरस आणि पुरणपोळीचा बेत आखलाय। कुंभमेळ्याच्या बैठकीसाठी साधूंचं खास स्वागत केलं जातंय। 13 आखाड्यांच्या प्रमुखांसोबत फडणवीसांनी संवाद साधलेला आहे। शिवाय कुंभमेळ्याच्या बैठकीसाठी साधूंचं हे खास स्वागत करण्यात आलंय। साधू महंतांना आमरस, पुरणपोळी, केसर दुधाची आज मेजवानी असणार आहे। भजी सुद्धा असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय आणि या ठिकाणी हा बेत सध्या आखण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून घेऊयात। अभिजित, आपण पाहतोय साधू महंतांचं खास स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे, कशी तयारी सुरू आहे? सेजल, देशभरातून 13 आखाड्यांचे साधू महंत आज नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत त्यांची आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी बैठक सुरू आहे। आणि ही बैठक झाल्यानंतर देशभरातून आलेल्या या साधू महंतांना खास महाराष्ट्रीयन पद्धतीची जेवणाची मेजवानी जी आहे ती नियोजित करण्यात आलेली आहे। आमरस आणि पुरणपोळी सोबत केशर दूध आणि अन्य महाराष्ट्रीयन जे पदार्थ आहेत त्या पदार्थांची मेजवानी या साधू महंतांना दिली जाणार आहे। मुख्यमंत्री कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन असतील हे देखील या साधू महंतांसोबत या खास आमरस आणि पुरणपोळीचा जेवण त्यांच्या सोबत करणार आहेत। आणि त्यामुळे आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हे सगळे मेनू जे आहे, मेजवानी जी आहे ती तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे। ही बैठक झाल्यानंतर मग साधू महंतांना पुरणपोळी आणि आमरस आणि केशर दुधाची मेजवानी दिली जाणार आहे। निश्चितच धन्यवाद अभिजित दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी।